आता जो प्रकार सभागृहात घडलेला आहे तो खरं तर या सभागृहाचा संपूर्णपणे अवमानास्पद अशी ही घटना घडलेली आहे। एक आपण लक्षात घ्या, या अधिवेशनात सातत्याने संसदीय कामकाज मंत्र्यांना बोलवून घ्या, संसदीय कामकाज मंत्र्यांना बोलवून घ्या त्वरित। आणि या सभागृहात आतापर्यंत मंत्री उपस्थित नाहीत म्हणून आपण सभागृह अडजर्न केला, तहकूब केला। आता मंत्री सोडा, या सभागृहात अधिकारी पण गॅलरीत बसायला तयार होत नाहीयेत। त्यामुळे आज पुढच्या अर्ध्या तासात मुख्य सचिवांनी सभागृहात येऊन गॅलरीत बसावं असे मी निर्देश देत आहे। आणि संसदीय कार्यमंत्र्यांनी पूर्णपणे याची जबाबदारी घ्यायची आहे। जर आतापासून यापुढे अधिवेशन संपेपर्यंत सभागृहात योग्य ती मंत्र्यांची उपस्थिती नसेल आणि त्याचबरोबर जर अधिकाऱ्यांची उपस्थिती, जे संबंधित अधिकारी आहेत ते नसतील, तर मी दिवसभरासाठी सभागृह तहकूब करणार। मी संबंधित मुख्य सचिवांना आज बोलवा, अर्ध्या तासात मला ते सभागृहात पाहिजेत। होय अध्यक्ष महाराज। ठीक आहे। सन्मान्य बावनकुळे साहेब, आपण आता सभागृहात यायच्या आधी भुजबळ साहेब तर होते इकडे, मी निर्देश दिलेत की मुख्य सचिवांनी सभागृहात उपस्थित राहावं। परंतु अत्यंत खेद वाटतो हे सांगताना की ठीक आहे की विधिमंडळाची गरिमा राखणं हे केवळ विरोधी पक्षातील आमदार किंवा सत्तारूढ पक्षातले आमदार नव्हे, तर ही जबाबदारी शासनाची पण आहे, कार्यकारी मंडळाची पण आहे। आणि जर का 4 आणि 5 वेळा एका अधिवेशनात सांगून जर अधिकारी उपस्थित राहणार नसतील, तर मला वाटतं अधिवेशन भरवण्यात पण काही अर्थ नाहीये। हे मला स्पष्ट शब्दात हे बोलायला लागेल। आज या राज्यात सामान्य माणसांच्या कडनं कर घेऊन जवळजवळ 110 सचिव लेवलचे अधिकारी मंत्रालयात आहे। त्याच्या व्यतिरिक्त जिल्ह्यांमध्ये, अंडरटेकिंग्समध्ये, महानगरपालिकेमध्ये किती एकूण संख्या होते याची तुम्हाला कल्पना आहे। एवढी मोठी फौज असताना अधिकाऱ्यांची जर एक अतिरिक्त मुख्य सचिव किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरी लेवलचा अधिकारी या सभागृहात बसू शकत नसेल, तर मला वाटतं शासनाला बराचसा विचार करायची गरज आहे। हे यापुढे घडायला नाही पाहिजे। मुख्य सचिवांना बोलवण्यापर्यंतची वेळ यायला नाही पाहिजे। शासनाने याची जबाबदारी आणि खबरदारी त्वरित घ्यावी। अध्यक्ष महोदय, आम्ही जबाबदारी घेतो आणि खबरदारी घेतो। यानंतर असा प्रकार सभागृहात होणार नाही याची काळजी सरकार घेईल।